आम्ही आणखी एकदा काय सांगतोय की हेल्थ अँड डिसीज हा जो आपला चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये आपण हेल्थ त्याची डेफिनेशन आपण बघितली होती आणि डिसीज त्याची डेफिनेशन आपण बघितली होती, म्हणजे आरोग्य आणि रोगाची व्याख्या बघितली होती. ठीक आहे. तर हेल्थ म्हणजेच काय, एखादी व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं आरोग्य किंवा हेल्थ चांगलं आहे असं आपण कधी म्हणतो, ज्यावेळी त्या व्यक्तीचं किंवा ती व्यक्ती फिजिकली म्हणजे शारीरिक दृष्ट्या, त्यानंतर मेंटली मानसिक दृष्ट्या, आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे कुठली, सोशियली म्हणजे सामाजिक दृष्ट्या जर वेल बिईंग असेल म्हणजे व्यवस्थित असेल तर त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणतो आपण. म्हणजे फक्त आपण एवढ्यावरनं सांगू शकत नाही की एखाद्या व्यक्तीला एखादा आजार नाही आहे, एखाद्या व्यक्तीला एखादा आजार नाही आहे म्हणून त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे असं आपलं म्हणणं म्हणजे खरं ठरणार नाही. कारण का, आरोग्याची व्याख्या ही WHO न सांगितलेली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, द ह्युमन बिंग हु इज मेंटली, फिजिकली अँड सोशली वेल बिंग दॅट इज कॉल्ड एज द हेल्थ ऑफ दॅट ह्युमन बिंग इज गुड, किंवा त्या व्यक्तीचं आरोग्य चांगलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर रोगाची व्याख्या किंवा डिसीजची डेफिनेशन सुद्धा आपण बघितली होती. रोगाची व्याख्या काय सांगितली होती बघा, आपण आपलं शरीर एक मशीन आहे आणि आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या लाईफ प्रोसेसेस घडत असतात किंवा जीवन प्रक्रिया घडत असतात. बरीचशी उदाहरणं सांगता येतील. त्यामध्ये रेस्पिरेशन म्हणजे श्वसनाची क्रिया असेल, ब्लड सर्क्युलेशनची क्रिया असेल, उत्सर्जनाची क्रिया असेल, ह्या सगळ्या ज्या क्रिया घडत असतात, ह्या सगळ्या क्रिया घडत असताना एखाद्या क्रियेमध्ये जरी बिघाड झाला किंवा डिस्टर्बन्स निर्माण झाला, म्हणजेच काय, फिजिओलॉजिकल आणि सायकोलॉजिकल थिंग्स मध्ये जर डिस्टर्बन्स निर्माण झाला आपल्या बॉडीमध्ये, तर त्याला आपण काय म्हणतो, डिसीज असं म्हणतो. बघा मी तुम्हाला काय करतो, पहा, हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मियरली द ऍब्सेन्स ऑफ एनी डिसीज. म्हणजेच हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट म्हणजे आरोग्य ही स्थिती आहे कशी, फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग म्हणजेच शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या चांगल्या असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य, की जेणेकरून फक्त एखादा आजार नसणं म्हणजे हेल्थ असं आपल्याला म्हणता येत नाही, हे आपण बघितलं होतं. त्यानंतर WHO न सांगितले डेफिनेशन तीच आपण बघितली होती, मेंटली वेलबिंग, फिजिकली वेलबिंग अँड सोशली वेलबिंग. नंतर व्हॉट इज अ डिसीज, condition of disturbances in physiological or psychological processes of body is called disease. Each disease has its own specific symptoms. म्हणजे प्रत्येक आजार आपण जर विचारात घेतला तर त्याची सिम्पटम्स म्हणजे लक्षण ही वेगळे असतात, हे सुद्धा आपण बघितलं होतं. इथं काही आजार त्याची चित्र आपण बघितली होती, मलेरिया असेल, कॉमन कोल्ड असेल, कॅन्सर असेल, फ्लू असेल, अस्थमा असेल, डायबिटीज असेल, हार्ट डिसीज ते तुम्हाला दाखवलेले. आणि हा सगळ्यांना माहित असलेला जो सध्या जगामध्ये थैमान घालतोय तो कोरोना डिसीज किंवा तो कोरोना व्हायरस, हा सुद्धा आपल्याला माहित आहे. काही डिसीजेस आपल्याला माहित आहेत. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ डिसीजेस म्हणजे डिसीज किंवा रोगाचे प्रकार आपण बघितले होते. यू मस्ट हॅव हिअर द नेम्स ऑफ व्हेरियस डिसीजेस लाईक डायबिटीज, कॉमन कोल्ड, अस्थमा, डाऊन सिंड्रोम, हार्ट डिसीज, रिझन्स अँड सिम्पटम्स ऑफ ऑल दीज डिसीजेस आर डिफरंट. म्हणजे हे वेगवेगळे जे रोग आहेत ह्या वेगवेगळ्या रोगांची सिम्पटम्स किंवा त्याची कारण सुद्धा वेगळी आहेत हे आपल्याला माहित होतं. त्यानंतर परत आणखी एकदा जे काही आजार आपण वरती बघितले त्याच्या संबंधित जे काही फोटोज आहेत ते तुम्हाला इथे दिसत आहेत. त्यानंतर परत टाइप्स ऑफ डिसीजेस म्हणजे रोगाचे प्रकार आपण बघितले होते. रोगाचे प्रकार कसे सांगितले जातात, तर दोन कारणांवरून, दोन गोष्टींवरून रोगांचे प्रकार सांगितले जातात. पहिला तो आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार, बरोबर आहे. आणि नंतर आहे अकॉर्डिंग टू रिझन्स कारणानुसार. म्हणजे ड्युरेशन का महत्वाचं आहे, कारण बऱ्याच वेळा आपण बघतो की काही आजार हे फक्त मर्यादित कालावधीसाठी असतात आणि काही आजार हे लॉंग लाईफ म्हणजे फार मोठ्या कालावधीसाठी असतात. म्हणून अकॉर्डिंग टू ड्युरेशन हा एक मुद्दा विचारात घेतलेला आणि अकॉर्डिंग टू रिझन्स म्हणजे कारणांनुसार सुद्धा रोगाचे प्रकार सांगितले. तर अकॉर्डिंग टू ड्युरेशन की ज्यामध्ये क्रोनिक डिसीज हा पहिला आहे आणि अॅक्यूट डिसीज म्हणजे क्रोनिक डिसीज आणि अॅक्यूट डिसीज हे दोन प्रकार आहेत. आणि अकॉर्डिंग टू रिझन्स दोन प्रकार कुठले आहेत बा, हेरिडिटी डिसीजेस आणि अक्वायर्ड डिसीजेस. हेरिडिटरी डिसीजेस म्हणजे काय, अनुवंशिक रोग. आणि अक्वायर्ड डिसीजेस मध्ये परत दोन प्रकार आहेत, इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. मराठीमध्ये तुम्हाला चार्ट दिसतोय. कालावधीनुसार आपण जसं बघितलं, क्रोनिक डिसीज म्हणजे दीर्घकालीन आणि अॅक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग. आणि कारणांनुसार
हेरिडिटरी डिसीज म्हणजे अनुवंशिक रोग आणि अक्वायर्ड डिसीजेस म्हणजे उपार्जित रोग, की ज्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत, संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. इथपर्यंत आपण बघितलं होतं, बरोबर आहे, सगळ्यांना इथपर्यंत तुम्हाला आठवतंय. त्यानंतर आता पुढचा जो प्रकार आहे तो आपण बघूया, की इथं तुम्हाला चित्र दिसतंय. ह्या चित्रामध्ये काय दिसतंय रे, एक व्यक्ती शिंकते. आता ज्यावेळी आपण शिंकत असतो किंवा आता तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता जो कोरोना डिसीज आहे त्या कोरोना डिसीजच्या काळामध्ये आपण सगळ्यात महत्वाची पहिल्यांदा खबरदारी जर कुठली घेत असेल तर तो म्हणजे आपण तोंडासमोर आपला हँकरचिप धरतो किंवा आपला तोंडाला आपण मास्क लावतो, जेणेकरून एखादी व्यक्ती शिंकल्यानंतर ज्यावेळी शिंकते ती व्यक्ती शिंकल्यानंतर त्या व्यक्तीच्या तोंडातून लहान ड्रॉपलेट्स म्हणजे द्रवरूप ड्रॉपलेट्स लिक्विड स्वरूपात असलेले जे काही दवबिंदू सारखे जे ड्रॉपलेट्स असतात ते दवबिंदू हवेमध्ये द्रवबिंदू केंद्र के काही मिनिटे ते काही तास वाहून नेले जातात. म्हणजे हवा हे एक माध्यम ठरू शकतं, कारण शिंकल्यानंतर त्या व्यक्तीच्या तोंडातून जे बाहेर पडणारे द्रवबिंदू असतात ते हवेमध्ये तरंगत राहतात आणि त्या हवेच्या माध्यमातून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात. त्यातले सुद्धा जे हलके आहेत ते हवेच्या माध्यमातून जाऊ शकतात आणि जे मोठे असतील ते जमिनीवरती काही सेकंदात स्थिर होतात. त्याला इन्फेक्शन थ्रू स्पुटम म्हणतात, म्हणजे थुंकीच्या द्वारे जे काही पसरणारे इन्फेक्शन आहे किंवा संसर्ग हा अशा पद्धतीने होऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर व्हेपोराइज्ड इनटू फाईन मिस्ट. म्हणजे काय सांगितलं, ज्यावेळी ही व्यक्ती शिंकते त्यावेळी त्यातले दवबिंदू किंवा द्रवबिंदू जे आहेत ते कसे पसरतात, हवेमध्ये द्रवबिंदू केंद्र के काही मिनिटे ते काही तास वाहून नेले जातात. आता इथं वरती एक भाग दाखवलाय तुम्हाला, हा वरचा जो भाग आहे त्या वरच्या भागात काही असलेले जे ड्रॉपलेट्स आहेत अतिशय लहान त्याचं बाष्पीभवन होऊन त्या हवेमध्ये मिसळतात, काही मोठे असतील ते हवेमध्ये स्थिर राहतात. बरोबर आहे, चित्रात तुम्हाला दिसते व्यवस्थित अगदी. नंतर आता पुढचा जो मुद्दा आहे, कारण आपण टाइप्स ऑफ डिसीजेस बघत असताना पहिल्यांदा टाइप्स ऑफ डिसीजेस हे दोन गोष्टींवरून सांगितलं जातात. एक अकॉर्डिंग टू ड्युरेशन कालावधीनुसार, की ज्याच्यामध्ये क्रोनिक डिसीज म्हणजे दीर्घकालीन, आणि दुसरा जो प्रकार होता तो कुठला प्रकार होता बा, दुसरा प्रकार कोणता आहे, अक्यूट डिसीज. बरोबर आहे, दुसरा प्रकार कोणता आहे, अक्यूट डिसीज. क्रोनिक डिसीज आणि अक्यूट डिसीज हे अकॉर्डिंग टू ड्युरेशन आहेत. आणि अकॉर्डिंग टू रिजन मधलं दोन प्रकार जे आहेत, हेरिडिटरी डिसीजेस आणि अक्वायर्ड डिसीजेस. हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक आणि अक्वायर्ड डिसीजेस म्हणजे उपार्जित रोग. आता ह्या उपार्जित रोग किंवा अक्वायर्ड डिसीजेसचे दोन टाईप जे आहेत त्याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. त्यातला पहिला टाईप जो आहे म्हणजे संसर्गजन्य रोग, म्हणजे त्याला इन्फेक्शियस डिसीज असं म्हणतात. मला वाटतं हे दोन्ही शब्द तुम्ही ऐकलेत बऱ्याच वेळा, संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग. संसर्ग म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखादा आजार झाला असेल तर त्या व्यक्तीमुळे दुसऱ्याला आजार होऊ शकतो. आता कोरोना डिसीज हा कसा आहे सांगा, इन्फेक्शियस डिसीज आहे म्हणजे संसर्गजन्य रोग आहे. तर हे जे दोन मुख्य प्रकार आहेत, संसर्गजन्य रोग आणि असंसर्गजन्य रोग, त्याची माहिती आपण बघणार आहोत. म्हणून सुरुवातीला बा इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय, मराठीत त्याला काय म्हणतात, संसर्गजन्य रोग म्हणतात किंवा संक्रामक रोग म्हणतात. आता ह्या नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, संसर्गजन्य म्हणजे किंवा संक्रामक म्हणजे काय, की ज्याचं संक्रमण होतं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला आजार झाला की त्या व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीपर्यंत सुद्धा तो आजार पोहोचू शकतो. म्हणून इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे संसर्गजन्य रोग. डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर व्हेक्टर्स. बघा ह्याची व्याख्या काय करता येईल आपल्याला, इन्फेक्शियस डिसीजेस म्हणजे काय किंवा संसर्गजन्य रोग म्हणजे काय, डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड एअर, म्हणजे जे आजार कशामार्फत पसरतात, कंटामिनेटेड एअर म्हणजे काय, कंटामिनेटेड या शब्दाचा अर्थ दूषित, काय म्हणायचं त्याला, दूषित. कंटामिनेटेड एअर, एअर म्हणजे हवा, दूषित हवा. त्याच पद्धतीने वॉटर म्हणजे काय, दूषित पाणी. त्याच पद्धतीनं दूषित अन्न. ऑर व्हेक्टर्स. आता व्हेक्टर्स म्हणजे काय, इन्सेक्ट्स म्हणजे कीटक असतील किंवा इतर प्राणी असतील यांच्या मार्फत सुद्धा जे आजार पसरतात. आता नंतर आपण बघणार आहोत काही आजार असे आहेत की जे प्राण्यांमार्फत पसरतात, तुम्हाला सुद्धा त्याचं नाव माहित आहे कुठला आहे तो आजार. तर म्हणून इन्फेक्शियस डिसीजेसची डेफिनेशन सांगताना काय सांगितलं बा, डिसीजेस स्प्रेड थ्रू कंटामिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर व्हेक्टर्स, की ज्याच्यामध्ये कीटक असतील किंवा अॅनिमल्स असतील, आर कॉल्ड एज इन्फेक्शियस डिसीज. म्हणजेच काय, संसर्गजन्य रोग. बरोबर आहे.
तुम्हाला पुस्तकामध्ये एक चार्ट दिलाय आणि त्या चार्ट मध्ये काय काय सांगितलं बा, एकूण 6 उभे कॉलम आहेत बा, बरोबर आहे. इथं दिसतंय तुम्हाला 6 उभे कॉलम आहेत. पहिल्या कॉलम मध्ये काय दिसतंय, नेम ऑफ डिसीज म्हणजे आजाराचं किंवा रोगाचं नाव. दुसऱ्या कॉलम मध्ये काय दिसतंय, पॅथोजन म्हणजे कशा मार्फत होतात, म्हणजे जे काय बॅक्टेरिया असतील किंवा व्हायरस असतील त्या कशा माध्यमातून होतात त्याचं नाव आहे तो आजार. नंतर मोड ऑफ इन्फेक्शन, त्याचं माध्यम काय आहे, कशामुळे होतो संसर्ग. त्यानंतर चौथा आहे सिम्पटम्स म्हणजे लक्षणं कोणती आहेत त्या आजाराची. आणि 5वा आहे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. बरोबर आहे. तर हा चार्ट आपण आज व्यवस्थित समजावून घेणार आहोत. बघा आणखी एकदा मी सांगतोय, नेम ऑफ द डिसीज, पॅथोजन, मोड ऑफ इन्फेक्शन, त्यानंतर सिम्पटम्स आहे आणि त्यानंतर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. प्रिव्हेन्शन म्हणजे काय, कोणती काळजी घ्यायची, आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट म्हणजे काय, उपचार. तर आपण एक एक पहिल्यांदा घेऊया. तर पहिला आजार जो आहे, पहिला आजार कोणता आहे सांगा, ट्युबरक्युलोसिस. काय नाव आहे त्याचं, ट्युबरक्युलोसिस. त्याला मराठीत क्षयरोग म्हणतात. मी नंतर मराठीमध्ये सुद्धा खाली चार्ट जो आहे तो चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिला जो रोग आहे तो म्हणजे ट्युबरक्युलोसिस आहे. ट्युबरक्युलोसिस ज्याला क्षयरोग म्हणतात, तो कोणत्या पॅथोजनमुळे होतो किंवा कोणत्या बॅक्टेरियामुळे होतो, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. नाव काय बघा, त्याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं, 1 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ट्युबरक्युलोसिस हा जो आजार आहे किंवा रोग आहे तो मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली हे नाव आहे, या बॅक्टेरियापासून होतात. कारण का, बरेचसे रोग आहेत की काही रोग हे बॅक्टेरियामुळे होतात म्हणजे जीवाणूमुळे होतात, तर काही रोग हे व्हायरस म्हणजे विषाणूमुळे होतात. आता कोरोना हा बॅक्टेरियल आहे का व्हायरल डिसीज आहे सांगा बरं, व्हायरल डिसीज आहे तो, म्हणजे विषाणूमुळे होणारा रोग आहे. तसा हा बरोबर, तसा हा ट्युबरक्युलोसिस हा बॅक्टेरियल आहे म्हणजे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या जीवाणूमुळे होतो. आता मोड ऑफ इन्फेक्शन कशा माध्यमातून होतो, स्पिटिंग बाय पेशंट म्हणजे पेशंटच्या थुंकण्यामुळं, त्यानंतर थ्रू एअर हवेच्या माध्यमातून, त्यानंतर प्रोलॉन्ज्ड कॉन्टॅक्ट म्हणजे संपर्कातनं, विथ अँड शेअरिंग ऑफ मटेरियल्स ऑफ पेशंट्स म्हणजे त्या आजार झालेल्या व्यक्तीचं साहित्य, त्याचे कपडे असतील किंवा इतर गोष्टी शेअर केल्यामुळे सुद्धा होऊ शकतो. हा मोड ऑफ इन्फेक्शन आहे. त्याचे सिम्पटम्स काय बा, क्रोनिक कफ म्हणजे खोकला, ब्लडी स्पिटिंग म्हणजे थुंकीतनं रक्त जाणं, त्यानंतर इमिसेशन, डिफिकल्ट इन ब्रीदिंग हे त्याची लक्षणं आहेत म्हणजे श्वसनाला त्रास होणं, हे त्याचे सिम्पटम्स आहेत. आता प्रिव्हेन्शन काय घ्यायची बघा आणि ट्रीटमेंट उपचार कोणते घ्यायची, तर सगळ्यात पहिल्यांदा बीसीजीची व्हॅक्सिन जे लहानपणीच दिली जाते, बीसीजी व्हॅक्सिन घेतलं पाहिजे. आयसोलेशन ऑफ पेशंट, आयसोलेशन शब्द सुद्धा आता माहित झाला आपल्या सगळ्यांना, म्हणजे अशी व्यक्ती जी आहे त्याला स्वतंत्र खोली असली पाहिजे, त्यानं स्वतः आयसोलेट झालं पाहिजे. रेग्युलर मेडिकेशन लाईक डॉट. आता डॉट ही एक उपचार पद्धती आहे, ज्या व्यक्तीला क्षयरोग झालेला असतो त्या व्यक्तीला डॉट उपचार पद्धतीनं बरं केलं जातं. तर ह्या डॉट उपचार पद्धतीचा त्यानं फायदा घेतला पाहिजे. किंवा तर पहिला जो आजार आपण बघितला कोणता आहे, क्षयरोग, ज्याला आपण ट्युबरक्युलोसिस म्हणतो. त्याचा कारक किंवा कशामार्फत पसरतो, तो बॅक्टेरियल आहे म्हणजे जीवाणूपासून पसरतो. त्या जीवाणूचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. त्याचं नाव काय आहे, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली. त्याचं माध्यम मीडियम काय बघा, रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत पसरतो, रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ असणे किंवा रोग्याच्या वस्तू वापरणे. त्यानंतर लक्षणं, दीर्घ मुदतीचा खोकला, बरोबर, थुंकीतून रक्त पडणे, वजन कमी होणं आणि श्वासोच्छ्वास प्रक्रियेमध्ये त्रास होणं. लक्षात आलं का, आता कबनुरी लक्षात आलं का, वजन कमी होणं. मगाशी 2 प्रश्न विचारला, त्याचा अर्थ काय आहे, वजन कमी होणं. त्यानंतर त्याच्यावरची ट्रीटमेंट काय आहे, बीसीजीची लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरापासून वेगळे ठेवावे, नियमित औषध घ्यावे. डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. आता डॉट्स ही उपचार पद्धती आहे कुणासाठी, ज्याला क्षयरोग झालेला असतो. त्याच दुसरं नाव टीबी आहे बा, टीबी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर टीबीचे जे रुग्ण असतात त्यांना डॉट उपचार पद्धती वापरले जाते. ठीक आहे. आणखी एकदा बा, ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, मोड ऑफ इन्फेक्शन, स्पिटिंग बाय पेशंट थ्रू एअर, prolonged contact with and sharing of materials of patient, chronic cough, bloody spitting,
इमिशेशन म्हणजे काय, वजन कमी होणं. आणि डिफिकल्टी इन ब्रिदिंग म्हणजे काय, श्वासोश्वासास त्रास होणं. त्याचे उपचार पद्धती बीसीजीची वॅक्सिन जी लहानपणीच दिली जाते, त्यानंतर डॉट्स उपचार पद्धती. ठीक आहे, ट्युबरक्युलोसिस समजलं तुम्हाला सगळ्यांना. आता दुसरा रोग जो आहे तो आपण बघूया. हेपेटायटिस म्हणजे काय, त्याला जॉन्डाइस असं म्हणतात, ज्याला आपण मराठीमध्ये कावीळ म्हणतो. आता हे हेपेटायटिस किंवा कावीळ जे आहे, व्हायरस पासून पसरणारा आजार आहे. कशापासून, व्हायरस. आणि त्याचे व्हायरस सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. हेपेटायटिस व्हायरस ए, बी, सी, डी, ई असे 5 प्रकारच्या व्हायरस पासून पसरणारा 5 प्रकारचे कावीळ असू शकतात. हेपेटायटिस व्हायरस ए, बी, सी, डी, ई व्हायरल डिसीज आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन, कंटामिनेटेड वॉटर, शेअरिंग ऑफ निडल्स, ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे दूषित पाण्याच्या माध्यमातून, शेअरिंग ऑफ निडल्स म्हणजे कावीळ झालेल्या व्यक्तीला जे काही इंजेक्शन दिलं जातं तेच इंजेक्शन, आता कोणीही तसं वापरत नाही, परंतु तसं जर झालं तर त्यामुळे होऊ शकतं. ब्लड ट्रान्सफ्युजन मुळे होऊ शकतं. हे त्याचे इन्फेक्शन आहेत, मोड ऑफ इन्फेक्शन. त्यानंतर लक्षण काय आहेत बा, एनोरेक्सिया, येलो युरिन म्हणजे युरिन लघवी पिवळी होणे, जनरल विकनेस, नॉझिया, वॉमिटिंग, ग्रे स्टूल. याची मराठीत आपण अर्थ बघणार आहोत परत नंतर खाली. आणि प्रिव्हेन्शन काय बा, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. सगळ्यात महत्वाचं म्हणजे उकळलेलं पाणी पिलं पाहिजे, आणि प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स म्हणजे आपण जेवणापूर्वी किंवा शौचाला जाऊन आल्यानंतर आपले हात किंवा हँडवॉशने व्यवस्थित आपण हात आपले धुतले पाहिजे. ठीक आहे, बघा कावीळ तो विषाणूपासून पसरणार आहे. 5 प्रकारचे आहेत, ए, बी, सी, डी, ई. संक्रमणाचं माध्यम काय वा, पाणी, रुग्णासाठी वापरलेल्या सोया आणि रक्तपराधन जे ब्लडिंग झाल्यानंतर. त्यानंतर लक्षणं काय आहेत बघा त्याची, भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी होणे, थकवा म्हणजे विकनेस येणं, मळमळ, उलटी, राखाडी विष्ठा म्हणजे मल जे आहे तर राखाडी रंगाचे मल होणे. उपचार काय आहेत बा, पाणी उकळून व गाळून प्यावे, स्वच्छतागृहाचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धावेत. लक्षात आलं. बघा आणखी एकदा, हेपेटायटिस 5 प्रकारे असू शकतो, त्याचे 5 प्रकारचे व्हायरस, कंटामिनेटेड वॉटर दूषित पाणी, शेअरिंग ऑफ निडल्स आणि ब्लड ट्रान्सफ्युजन. त्यानंतर गर्द पिवळी लघवी होणे, विकनेस येणं, मळमळणं, नॉझिया, वॉमिटिंग म्हणजे उलटी, ग्रे स्टूल. आणि प्रिव्हेन्शन काय आहे त्याचं, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर अँड प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स. लक्षात आलं. ठीक आहे, त्यानंतर दुसरी जे आहे, तिसरं आजार डिसेंट्री. डिसेंट्री म्हणजे अतिसार. हा शब्द सुद्धा तुम्ही ऐकलाय, त्याला मराठीत अतिसार म्हणतात. हा बॅक्टेरिया, व्हायरस, सिगेला बॅकिली, त्यानंतर एंटामिबिया आणि हिस्टोलिटिका या बॅक्टेरिया आणि व्हायरस पासून होतो. मोड ऑफ इन्फेक्शन काय, कंटामिनेटेड फूड अँड वॉटर आहे. सिम्पटम्स काय, वॉटरी स्टूल पाण्यासारखी संडास होणे, पेन्स इन ऍब्डोमेन पोटात दुखणे. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट काय आहे, ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड, ORS कन्झप्शन म्हणजे ज्याला अतिसार किंवा डिसेंट्री लागलेलं असतं त्या व्यक्तीनं म्हणजे लिंबू पाणी किंवा सरबत असेल किंवा ORS ची ट्रीटमेंट घेतली पाहिजे. ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर उकळून पाणी पिलं पाहिजे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड म्हणजे व्यवस्थित झाकून ठेवलेलं जे अन्न असतं ते अन्न खाल्लं पाहिजे आपण. बघा अतिसार जीवाणू आणि विषाणू सिगेला बॅसिलिस, एंटामिबा आणि हिस्टॉलिटिका या कारकापासून होतो. माध्यम दूषित अन्न व पाणी. लक्षणं पोटदुखी, पाण्यासारखी पातळ जुलाब, त्यानंतर अन्न झाकून ठेवावं, पाणी उकळून व गाळून प्यावं. जलसंजीवनी ज्याला आपण ORS म्हणतो ते ORS घ्यावं आपण. कॉलरा बरोबर आहे. कॉलरा म्हणजे काय, पटकी म्हणतात त्याला, काय म्हणतात, पटकी. तर हा पटकी आजार कशामुळे होतो बा, फिब्रिओ कॉलरी या बॅक्टेरियामुळे होणार आहे, म्हणजे तो बॅक्टेरियल डिसीज आहे. कशामुळे होतो, मोड ऑफ इन्फेक्शन काय बा, कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. कंटामिनेटेड फूड अँड वॉटर. त्यांचे सिम्पटम्स काय आहेत, वॉमिटिंग, सिव्हिअर डायरिया, क्रॅम्प्स इन लीग्स म्हणजे पायामध्ये क्रॅम्प्स येणं. उपचार काय बा,
किंवा ट्रीटमेंटला काळजी कोणती घ्यायची आहे? फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस, आरोग्याच्या चांगल्या सवयी पाळायच्या आहेत. अवॉइडिंग ओपन प्लेस फूड, ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, फॅसिनेशन अगेन्स्ट कॉलरा, ही त्याचे प्रिव्हेन्शन किंवा